कारंजा येथील खुनाचे आरोपी मोकाट, महिलेला धमक्या, आरोपी अटकेची महिलेची मागणी। कारंजा येथे झालेल्या 17 मेच्या घटनेसंदर्भात झालेल्या खुनातील फक्त एक आरोपी अटक केला होता। बाकी सर्व आरोपी फरार असल्याबाबत सांगत आहेत। तसेच खून झाला त्या घरी आई व मुलगीच आहे, त्या दोघी घरात असल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीच्या माध्यमातून मध्यरात्री त्यांचा दरवाजा ठोठावला जातो। आरोपी त्यांचे मनात भीती निर्माण करीत आहेत। महिला व मुलीने आरोपीला त्वरित अटकेची मागणी केली आहे। महिलेने व तिच्या आईने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून आरोपीची अटकेची केली मागणी। यावेळी जी मराठी न्यूजचे प्रतिनिधी किशन काळे यांनी कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शुक्ला यांना आरोपीच्या अटकेसंदर्भात विचारणा केली असता 2 ते 3 दिवसात अटक करू असे आश्वासन दिले। मात्र ह्या अटकेला जवळपास 1 महिना उलटून आरोपीला अटक झाली नाही। महिलेच्या पोलिसावर आरोप। प्रतिनिधी किशन काळे। 5ची घटना। मी सविता जगदीश गंगास पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला आली, तरी पण माझा रिपोर्ट त्याने लवकर घेतला नाही। 8:15 वाजता इथं 8:15 वाजतापासून बसून ठेवलं, ते मागून आले, त्याचा रिपोर्ट आधी घेतला। माझा रिपोर्ट 4:30 वाजता तेवढ्या दरम्यान घेतलेला आहे। माझा भासरा मरण पावला, पण माझा माणूस अंदर केलेला आहे न काही करता। पण हे आरोपी माझे घराचे दरवाजे वाजत आहेत, पण मला माहीत नाही की हेच आहेत की कोणी आहे। पण माझ्या घरापुढे आजूबाजूला फिरते तर रातची आम्हाला भीती आहे सर। लवकर घोषित करत नाही तर हे आमच्या जीवाला धोका आहे। आमच्या हे लोक काही हे करून नाही राहिले, कमी जास्ती झाले तर जिम्मेदार तुम्ही राहसान। पोलीस स्टेशन काही हे करत नाही तर आमच्या जीवाला धोका आहे सर। काऊन की आमचा माणूस मारलेला आहे, आमच्या जीवाला धोका आहे। एवढं होऊन तरी काही करू शकत नाही तर ते उलट आम्हाला समजावत आले, काही नाही होत जगदीशले द्यायनं यातनी साध्या भोळ्यापणातनी अंदर केलेला आहे।